नमस्कार सखींनो. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, जो प्रत्येक महिलेच्या मनाशी जोडलेला विषय आहे. मी पुरेशी आहे. आपल्या आयुष्यात लहानपणापासून आपल्याला सतत काही ना काही मापदंडांवर मोजलं जातं. कधी रूपावर, कधी गुणांवर, कधी नात्यांवर, तर कधी पैशांवर. समाज, नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि अनेकदा आपण स्वतःही स्वतःची तुलना इतरांशी करत राहतो. ती माझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे, तिच्याकडे जास्त पैसा आहे, तिची मुलं खूप हुशार आहेत, तिचं आयुष्य किती छान आहे. अशा विचारांमध्ये आपण नकळत स्वतःचं महत्त्व कमी करत जातो. पण खरंच का? आपल्या प्रत्येकाची वाट वेगळी आहे. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. प्रत्येकाची ताकद आणि कमतरता वेगळी आहे. मग स्वतःची तुलना दुसऱ्यांशी का करायची? एक झाड आंबे देते, तर दुसरं फूल देते. दोघांची किंमत वेगळी असली तरी महत्त्व सारखंच असतं. तसंच प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी खास असतं. कदाचित तुम्ही घर सांभाळत असाल, कदाचित नोकरी करत असाल, कदाचित व्यवसाय उभारत असाल किंवा कदाचित आयुष्यातील कठीण प्रसंगाशी लढत असाल. पण या सगळ्यात एक गोष्ट विसरू नका, तुम्ही पुरेशा आहात. तुम्हाला प्रत्येक वेळी परफेक्ट असण्याची गरज नाही. तुम्हाला सगळ्यांना खुश ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला स्वतःला सतत सिद्ध करण्याचीही गरज नाही. तुमची किंमत तुमच्या अपयशाने कमी होत नाही आणि यशाने वाढतही नाही. तुमची किंमत तुमच्या अस्तित्वात आहे. आज आरशात बघा आणि स्वतःला एकदा सांगा, मी जशी आहे तशी सुंदर आहे. मी जशी आहे तशी सक्षम आहे. मी जशी आहे तशी पुरेशी आहे. जेव्हा ही भावना मनात रुजते तेव्हा आत्मविश्वास वाढतो, भीती कमी होते आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणून सखींनो, इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कोणाची प्रतिकृती बनण्यासाठी जन्माला आलेल्या नाहीत. तुम्ही तुमची स्वतःची एक सुंदर ओळख निर्माण करण्यासाठी जन्माला आला आहात. आणि म्हणूनच आज, आत्ताच आणि याच क्षणी स्वतःला सांगा, मी पुरेशी आहे आणि माझ्यात अमर्याद शक्यता आहेत. सखी स्पंदन, स्त्रीच्या मनाला, आत्मविश्वासाला आणि स्वप्नांना नवी उभारी देणारा प्रवास. धन्यवाद.